तिसऱ्या दिवसाची कथा इथे विराम पावते आहे. अतिशय आनंद उत्सवामध्ये कथा संपन्न झालेली आहे. शंकराचं पूजन आणि वेगवेगळ्या फुलांचं महत्व, म्हणजे कोणकोणत्या फुलांनी कोणकोणत्या वस्तूंनी जे जे सांगितले आहे त्याप्रमाणे आपल्याला इच्छापूर्ती कशी करून घ्यायची आहे, आपल्याला जे हवं आहे ते कसं मिळवायचं आहे ते आपण या कथेमधून आज ऐकलेलं आहे. श्री नारद चरित्र ऐकलेलं आहे. आणि हे जग मायावी आहे, ईश्वर हे सत्य आहे, एकच नाव एकच नाम तत्व हे फक्त सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे, असं आजच्या या कथेचा पूर्ण सार आहे. अतिशय सुंदर अशी कथा आपण ऐकत आहात. थोडा आज वर्ग वाढलेला आहे, अजून जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा. खूप चांगली कथा तुम्हाला ऐकायला मिळते, हेच खरं आपलं सर्वांचं भाग्य आहे. उद्या खेळा लागणारा शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन या. दादा महाराज यांच्या 20व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनामचा प्रार्थनाचा हा तिसरा दिवस. आता बरोबर 6-6:30 वाजता हरिपाठ होईल आणि आजच्या 9 ते 11 या सत्रामध्ये हरिकीर्तन हरिभक्ती पारायण सूर्यकांत नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर जालना यांचं हरिकीर्तन सत्र होईल. सर्वांनी जसं कथेला आपण श्रवणाचा आनंद घेतायत तसंच आपण कीर्तनाचाही लाभ घ्या, हरिपाठाचाही लाभ घ्या. सर्व कार्यक्रमाचा होईल तेवढा आपण शक्यतो लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आता आरती होईल, सामुदायिक आरती. आरतीसाठी पापासेठ जाजू सपत्नी, किशोर शेठजी सोमानी, जे सगळे सामुदायिक उपस्थित सगळ्यांनी या. ढोरमारे सर सपत्नीक आरतीसाठी उपस्थित राहतील. मी कालही म्हणालो, आजही म्हणालो की आपल्याला शिवपुराण खरी कथा ऐकायला मिळते. कथेमध्ये बाकीचं अन्य ठिकाणी जे भांडवल असतं जे म्हणजे कथेमध्ये नाही, तेच जे आवश्यक आहे ते आपल्याला मिळते, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या पारिवारिक घटना किंवा अजून काही वेगवेगळ्या कथा सांगून आपण आजकाल जे विडंबन होत आहे हे असं काहीही नाही. फक्त शुद्ध आणि शुद्ध कथा शिवचरित्र काय असतं. आज मला खरं तर मी आतापर्यंत एवढ्या कथा ऐकल्या, पण शुद्ध आणि एकदम सात्विकपणे जी कथा संपन्न होते ती इथे व्हायला लागली असं माझं मत आहे. बाकी सगळ्या ठिकाणी होत असेल पण इथे असं मला काही दिसत नाही. एकदम शुद्ध अंतःकरणातून आणि शुद्ध जे ग्रंथामध्ये महत्व आहे, जे सांगितलं तेच आपल्याला इथे मिळतंय, हेच महत्व आहे. सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा. जय